मेकअपला सुरुवात तर करायची आहे, पण कोणते प्रॉडक्ट घेऊ आणि इतके सगळे प्रॉडक्ट माझ्या खिशाला परवडणार आहे का? कुठून सुरुवात करू? कुणाला विचारू? जाऊ दे, नंतर कधीतरी. तुम्हालाही पडतात का असे प्रश्न? तर माझ्या बऱ्याच अशा मैत्रिणी असतील ज्यांना अशा प्रकारचे प्रश्न पडत असतील. तर हाय, हॅलो, नमस्कार, मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या टायटलवरून, थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आज मी कोणत्या गोष्टींबद्दल सांगणार आहे. जे काही तुमचे डाऊट्स आहेत ते सगळे क्लिअर करणार आहे. तर आजचा व्हिडिओ माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींसाठी ज्यांना मेकअपची सुरुवात करायची आहे, पण कुठून करायची, कोणते प्रॉडक्ट घ्यायचे, इतके महागडे प्रॉडक्ट आहेत, त्यामधलं कुठलं सिलेक्ट करायचं, ते आपल्या स्किनसाठी चांगलं आहे की नाही आहे, आणि बरेच असे प्रश्न आहेत ज्यांची थोडक्यात उत्तरे आणि काही टिप्स आणि तुमचे बरेचसे डाऊट मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बऱ्याच माझ्या मैत्रिणी असतील ज्यांना आता मेकअपची सुरुवात करायची असेल, तर सगळ्यात आधी प्रश्न येतो की कोणते मेकअप प्रॉडक्ट घ्यायचे, कुठून सुरुवात करायची. कारण आजकाल मार्केटमध्ये इतके मेकअप प्रॉडक्ट्स आहेत, इतके ऑप्शन्स आहेत की समजतच नाही कोणतं घ्यायचं, कोणतं नाही घ्यायचं, कोणतं आपल्यासाठी चांगलं आहे, कोणतं आपल्या स्किन टोनला सूट होईल. तर मी आज तुमच्याशी काही मेकअप प्रॉडक्ट शेअर करणार आहे आणि प्रॅक्टिकली मी तुमच्यासमोर मेकअप करून दाखवणार आहे. तर तुम्हाला आयडिया येईल की कमी प्रॉडक्ट आणि अगदी सुरुवातीला आपण जे प्रॉडक्ट घेतो ते खूप महागडे घ्यायचे नसतात, कारण आपण फर्स्ट टाईम काहीतरी एक्सपेरिमेंट करत असतो. त्यामुळे आपल्या बजेटमध्ये असणारे, आपल्याला सूट होणारे असेच प्रॉडक्ट मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला मग करायची व्हिडिओला सुरू. पहिलं आणि महत्त्वाचं प्रॉडक्ट आणि आपल्या बजेटमध्ये असणारं ते म्हणजे मॉइश्चरायझर. मी कितीतरी वर्षापासून पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर यूज करते. अगदी बजेट फ्रेंडली आहे. हा मोठा डब्बा आहे, पण याच्यामध्ये अगदी छोटीशी डब्बी मिळते जी तुम्हाला 50-60 रुपयाला मिळून जाईल. तर सगळ्यात आधी आपण मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे. मेकअपची सुरुवातच टोनर किंवा मॉइश्चरायझरपासून होते, पण बिगिनर्ससाठी मी टोनर इथे सजेस्ट करणार नाही. अगदी थोडंसं मॉइश्चरायझर घेऊन पूर्ण चेहऱ्यावर असं लावून घ्यायचं. तर दुसरं असं प्रॉडक्ट आहे ज्याला बरीचशी लोक ऑप्शनल म्हणून ठेवतात, पण मी हे ऑप्शनल म्हणून तुम्हाला कधीच सांगणार नाही. जर तुम्ही दिवसाचा मेकअप करत असाल तर तुम्ही सनस्क्रीन लावणं अगदी मस्ट आहे. तर मी इथे लॅक्मीचं सनस्क्रीन यूज करते. बरेच वर्ष झाले मी लॅक्मीचंच यूज करते. मार्केटमध्ये यामध्येही बरेचसे ऑप्शन आहे. तर हा अगदी छोटा पॅक 99 रुपीजला तुम्हाला मिळतो. तर सनस्क्रीन मेकअपच्या आधी किंवा मग उन्हात जायच्या आधी लावणं अगदी मस्ट असतं. यावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. पण आता मेकअपमध्ये हे प्रॉडक्टही तुमच्याकडे असलं पाहिजे. नंतर रिग्रेट केल्यापेक्षा, नंतर पस्तावण्यापेक्षा आतापासूनच तुम्ही हे प्रॉडक्ट यूज करायला सुरुवात करा. कारण जर आत्ता तुम्ही याची सुरुवात केली नाहीत तर नंतर जे पिगमेंटेशन, जे डाग येतात ते कुठलंच प्रॉडक्ट हटवू शकत नाही. त्यामुळे आत्तापासून याची सुरुवात करायची आहे. तर दुसरं सनस्क्रीन पूर्ण चेहऱ्याला लावून घेणार आहे. तर जेव्हा आपण मेकअपची सुरुवात करतो, आपण अगदी नवीन असतो, तर आपण बऱ्याचशा अशा चुका करतो. जसं मॉइश्चरायझर न लावणं किंवा मग सनस्क्रीन न लावणं. पण त्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत. त्या एक ठराविक वेळ गेली की नंतर आपल्याला कळतात. पण जर वेळच्या वेळी आपण त्या फॉलो केल्यात तर आपल्याला नंतरचे प्रॉब्लेम होणार नाही. तसंच आता तिसरं प्रॉडक्ट, जर तुम्ही सनस्क्रीन लावलं तर त्यावर तुम्ही डायरेक्ट फाउंडेशन किंवा मग BB क्रीम, CC क्रीम अप्लाय करता, जे अगदी चुकीचं आहे. मेकअपचा बेसच प्रायमर असतो, तर प्रायमर कधीच विसरायचं नाही. अगदी लो बजेटमधलं प्रायमर तुम्ही घ्या. ब्लू हेवनचंही प्रायमर अगदी लो बजेटमध्ये येतं आणि खूप चांगलंही आहे. असं अजिबात नाही आहे की लो बजेटमधलं आहे त्यामुळे खराब आहे किंवा मग छान कव्हरेज देत नाही. तर अगदी छान कवर मिळतं यानी आणि स्वस्तही आहे. तर प्रायमर हेही आपल्या मेकअप प्रॉडक्टच्या लिस्टमध्ये असलंच पाहिजे. आणि या व्हिडिओजमध्ये मी जे काही मेकअप प्रॉडक्ट शेअर करणार आहे, नॉट नेसेसरी की तुम्ही तेच मेकअप प्रॉडक्ट घ्या, पण मी असेच प्रॉडक्ट शेअर करते जे तुम्हाला सूटही होतील इझिली आणि बजेट फ्रेंडली आहे, पॉकेट फ्रेंडली आहे. तर त्यातलंच ब्लू हेवन असं प्रायमर आहे जे बजेट फ्रेंडली आहे आणि मेकअप करण्याच्या आधी मस्ट. तर आपला मेकअप छान दिसावा, फ्लॉलेस दिसावा, पॅची दिसू नये, त्यासाठी प्रायमर खूप महत्त्वाचं असतं.
कारण प्रायमर नंतरच खऱ्या मेकअपची सुरुवात होते. जे आपण आधीचे प्रोडक्ट लावले आहेत ते आपल्या स्किनला प्रोटेक्ट करण्यासाठी लावलेले आहेत आणि प्रायमरही त्यातलंच एक असं प्रोडक्ट आहे जे आपल्या स्किनला, जे आता आपण त्याच्यावर प्रोडक्ट लावणार आहे फाउंडेशन, त्यानंतर बरेचसे प्रोडक्ट आहे पण ते मी इथे सांगणार नाही आहे. त्यापासून आपल्या स्किनला ते प्रोटेक्ट करतं, एक लेअर बनवतं आणि त्या लेअरवरती आपला सगळा मेकअप लागत असतो. त्यामुळे प्रायमर स्किप न करता नक्की तुमच्या प्रोडक्ट लिस्टमध्ये त्याला टाका. त्यानंतरचा मेकअप प्रोडक्ट आहे फाउंडेशन. तर फाउंडेशन इतके सारे प्रोडक्ट अवेलेबल आहे मार्केटमध्ये, कोणतं घ्यायचं, बजेट फ्रेंडली कोणतं आहे ह्याचा विचार करण्यापेक्षा मी अगदी सोपे मेकअप प्रोडक्ट तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार आहे. तर एक आहे लॅक्मेचं CC क्रीम आणि दुसरं आहे पॉन्ड्सचं BB क्रीम. रादर तुम्ही फाउंडेशन घेता पहिले हे 2 क्रीम किंवा मग यातलं एक CC किंवा BB क्रीम पहिले सुरुवातीला हे घ्या आणि यापासून तुम्ही मेकअपची सुरुवात करा. तर आता मी तुम्हाला CC क्रीम लावून दाखवणार आहे. हे तुमच्या स्किनला सूटही होईल, अगदी बजेट फ्रेंडली आहे. तर सुरुवातीला कोणतं फाउंडेशन घ्यायचं, कारण बरेच असे शेड असतात, तर आपल्या स्किन टोनचा शेड कसा निवडावा हेही बरंचसं कन्फ्युजन असतं. त्यापेक्षा तुम्ही सुरुवात BB किंवा CC क्रीमपासून करा, यामध्ये जास्त कन्फ्युजन नाही आहे. आणि मेकअप करता करताच आपण स्वतः शिकतो, जोपर्यंत आपण करणार आहे तोपर्यंत आपल्याला त्यातलं काही नॉलेज येणार नाही. तर जसं जसं आपण सुरुवात करू, त्यानंतर ट्राय करू, तसं तसं तुम्हाला कळेल आणि त्यानंतर मग तुम्ही एक इन्व्हेस्ट करू शकता एखाद्या मेकअप प्रोडक्टमध्ये, कारण फाउंडेशनही बरेचसे महाग असतात. तर रादर तुम्ही ते घेता अगदी बजेट फ्रेंडली लॅक्मेचं तुम्ही 9 to 5 CC क्रीम घेऊ शकता. यानेही अगदी मीडियम कव्हरेज तुम्हाला मिळेल. तर असं फाउंडेशन घेऊन डॉट डॉट करून पूर्ण चेहऱ्याला, गळ्याला आणि कानाला लावून घ्यायचं आहे. फुल कव्हरेज तुम्हाला याने मिळणार नाही, पण बिगिनर्स आहेत तर फुल कव्हरेजची आपल्याला गरजही नसते. आपल्याला एक मेकअपची सुरुवात करायची आहे आणि सुरुवातीला नाही बसणार मेकअप, व्यवस्थित नाही चांगला दिसणार किंवा मग नाही करता येणार चांगला, पण जसं जसं आपण ट्राय करू तसं तसं आपल्याला एक आपला हात बसतो किंवा मग आपल्या ज्या चुका आहेत त्या आपण नेक्स्ट टाईम नाही करत आणि हेच करता करता मग आपण अगदी छान मस्त मेकअप करायला लागतो. तर आता ब्लेंडरची गरज अजिबात नाही आहे, ब्लेंडरमध्ये इन्व्हेस्ट करू नका. आपले जे बोटं आहेत, फिंगर आहेत, त्यांनी मस्त असं डॅब डॅब करा. घासायचं अजिबात नाही आहे, कारण घासल्याने पॅची मेकअप दिसतो, त्यामुळे थोडासा वेळ लागतो, पण छान डॅब डॅब करून पूर्ण चेहऱ्यावरती मेकअप लावून घेतला आहे. येस, गळ्याला, कानाला तुम्ही असं अप्लाय करू शकता, पण चेहऱ्यावरती. नंतरचा आपला मेकअप प्रोडक्ट आहे कॉम्पॅक्ट पावडर. तर मेबलिन फिटमीचं फाउंडेशन जे असं पॅकेटमध्ये येतं, एक दुसरंही पॅक येतो, तो थोडा कॉस्टली असतो, पण हा बजेट फ्रेंडली आहे आणि चांगलंही प्रोडक्ट आहे. बरेच वर्ष मी हे प्रोडक्ट यूज केलं आणि आत्ताही करते. आता माझ्याकडे बरेचसे ऑप्शन्स आहेत, पण तरीही जेव्हा लाईट मेकअप करायचा असतो किंवा काही शूट करायचं असतं तर मी हे कॉम्पॅक्ट वापरते. फाउंडेशनवर प्लीज टॅल्कम पावडर लावू नका. यामध्ये जवळपास मला वाटतं हे 150 रुपयाला आय थिंक मिळून जाईल. 149, आय डोंट नो, इथे प्राईज नाही आहे, पण 150 ते 200 रुपयाच्या आतमध्येच तुम्हाला कॉम्पॅक्ट पावडर लॅक्मेचंही मिळेल आणि मेबलिन फिटमीचंही मिळेल. मेकअप करायच्या आधीच चेहरा कसा होता आणि केल्यानंतर एक वेगळाच लुक येतो. तर तुम्ही ऑफिसला जाताना किंवा कॉलेज गोईंग गर्ल्स हा मेकअप रोजच्या रोज नाही, पण कधीतरी तुम्ही करू शकता. रोज मेकअप प्रॉडक्ट अप्लाय करणं तेवढं चांगलंही नसतं, त्यामुळे रोज नाही, पण कधीतरी कॉलेजमध्ये फंक्शन असेल किंवा काही स्पेशल डे असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. तर यानंतर आता आयब्रोज फील करणं खूप गरजेचं असतं, कारण आपल्या चेहऱ्यावरचे मेन पार्ट आपले डोळे असतात आणि लिप्स असतात. तर ते अट्रॅक्टिव्ह दिसले तर आपला पूर्ण चेहरा खुलून दिसतो. तर आता माझ्याकडे ही पेन्सिल संपत आली आहे. ही आहे आयब्रो पेन्सिल, लोकल पेन्सिल आहे, कुठलाच ब्रँड नाही आहे. अगदी 50-60 रुपयाला मी घेतलेली आणि अजूनही माझ्याकडे आहे. तर अशी एक पेन्सिल घ्यायची, खूप महागड्या पेन्सिलमध्ये जायचे नाही. बरेचसे आयब्रो फिलर किंवा मग आयब्रो पेन्सिल तुम्हाला ऑनलाईन मिळतील, शॉपमध्येही मिळतील, पण त्याच्याकडे न जाता अगदी 50-60 रुपयाला ही पेन्सिल लोकल मार्केटमध्ये तुम्हाला मिळून जाईल, ज्याने आयब्रो छान फील करता येतात आणि सुंदर दिसतात. तर ही पेन्सिल वापरून आता अगदी छोटी झाली आहे.
तर आयब्रो फिल कसा करायचा, आय मेकअप कसा करायचा, हेही मी लवकरच तुमच्याशी शेअर करणार आहे त्याचा. कारण चेहऱ्यावरचा सगळ्यात मेन पार्ट आपले डोळे असतात. ते सुंदर दिसले की पूर्ण चेहरा सुंदर दिसतो. सो त्याचा एक वेगळा व्हिडिओ झाला पाहिजे असं मला वाटतं. तर नेहमी आयब्रो फिल करताना सुरुवात इथून करावी. आयब्रोजचा लोअर पॉईंट आणि त्यानंतर जो आपला पॉइंटेड एरिया असतो इथला तो. आणि त्यानंतर आयब्रो फिल करायची. डिफरन्स बघा, आयब्रो फिल केल्यानंतर या आयब्रोमध्ये आणि या आयब्रोमध्ये किती फरक दिसतोय. आणि आयब्रो पेन्सिल चूज करताना नेहमी ब्राऊन कलरची घ्या, ब्लॅक कलरची घ्यायची नाही आहे. कारण आधीच आपल्याला आयब्रो फिल करता येत नाही, आपण बिगनर्स असतो. आणि अगदीच जर डार्क केली किंवा काहीतरी चूक झाली तर ते आर्टिफिशियल वाटतात आणि मग ते चांगलं दिसत नाही. त्यामुळे ब्राऊन कलरची घ्यायची आणि अगदी हलक्या हाताने जो आपला आयब्रोजचा शेप असतात, कोणाची अगदी पातळ असते, कोणाची छान मस्त जाड आयब्रो असते, तर आपले हा लोअर पॉईंट आणि हा पॉइंटेड एरिया पहिले ड्रॉ करून घ्यायचा असा. आणि त्यानंतर ती आरामात हलक्या हाताने फिल करून घ्यायची. तर छान आयब्रो फिल झाली आहे. आणि अशी पेन्सिल घ्या ज्याला असा ब्रश असेल, म्हणजे आपल्याला वेगळा ब्रश घ्यायची गरज नाही. आणि अशी सेट केली. दॅट्स इट. नेक्स्ट माय मोस्ट फेवरेट प्रोडक्ट तो म्हणजे काजळ. तर काजळमध्ये कॉम्प्रोमाइज करायला मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही आहे. कारण काजळ म्हटलं की आपल्या डोळ्यांचा प्रश्न असतो. कुठलंही काजळ वापरण्यापेक्षा चांगल्या एका उत्तम क्वालिटीचं ब्रँडचं प्रोडक्ट घ्या, म्हणजे तुमचा मेकअपही सुंदर होईल आणि तुमचे डोळेही सेफ राहतील. तर मी असं कुठला प्रोडक्ट तुम्हाला शेअर करणार नाही आहे, पण माझ्याकडे शुगरची काजळ पेन्सिल आहे, लॅक्मेचीही बरेचसे यूज केले आहेत मी. पण अगदीच लो बजेटमधल्या किंवा मग लोकल प्रॉडक्ट यूज करण्यापेक्षा थोडीशी ब्रँडेड काजळ पेन्सिल घ्या. त्यामुळे तुमचा मेकअप तर उठून दिसेलच, पण सगळ्यात महत्त्वाचं आपले डोळे, डोळ्यांचा प्रश्न असतो, असं काहीतरी प्रोडक्ट वापरायला नको लोकल ब्रँडचं जे शॉपमध्ये मिळतं. तर प्लीज असं न करता एक चांगली काजळ पेन्सिल घ्या, बरेच दिवस राहते. आणि ही जी मी वापरते शुगरची ती खूप सुंदर आहे. थोडीशी महाग आहे, आय थिंक 300 रुपयाला. सुरुवातीला थोडी महाग वाटेल, पण एकदा जर तुम्ही ही यूज केली किंवा यामध्ये बरेचसे ऑप्शन तुम्हाला मिळतील, तर तुमच्या पॉकेटला जे सूट होईल किंवा परवडेल तुम्हाला, तर अशी एक पेन्सिल घ्या. आणि त्यानंतरचं आपला मेकअप प्रोडक्टमधलं काजळ हे बघा, इतकं इझिली ब्लेंड होतं आणि जसं पाहिजे तसं लावता येतं. लाईट, डार्क. बऱ्याच जणांना अगदी लाईट काजळ लावलेलं म्हणजे फक्त लोअर वॉटरलाईन फील केलेली आवडते. तर नॉर्मल असताना मी असं लावते, पण जेव्हा मी हेवी मेकअप करते तेव्हा मला अगदी जाड मस्त डार्क काजळ लावलेलं खूप आवडतं. तर काजळ आपण लावलं आहे, आपल्या डोळ्यांची लोअर वॉटरलाईन आपण फील केली आहे. तर याच काजळनी आपण अप्पर वॉटरलाईनही छानपैकी फील करून घ्यायची, म्हणजे डोळे अगदी छान डार्क अट्रॅक्टिव्ह दिसतात. असं वर पॉइंट आउट करून तुम्ही. तर लोअर आणि अप्पर वॉटरलाईन छान अशी मी फील करून घेतली आणि मस्त काजळ दिसते. तर काजळसाठी तुम्ही चांगल्या प्रॉडक्टमध्येच इन्व्हेस्ट करा. त्यानंतर राहिलं फक्त लिपस्टिक. तर लिपस्टिकचा यूज 3 प्रकारे आपण करू शकतो आणि लिपस्टिकमध्येही खूप अगदी कन्फ्युजन असतं. सुरुवातीला लिपस्टिक कोणती घ्यायची, पॉकेट फ्रेंडलीही असली पाहिजे, चांगलीही असली पाहिजे. तर मी 2 असे प्रोडक्ट तुम्हाला शेअर करणार आहे इथे. सगळ्यात आधी तर हे जस्ट हर्ब्सचं 16 पॅकवाल्या अगदी छोट्या छोट्या लिपस्टिक आहेत, पण मला खूप आवडल्या. आणि सुरुवातीला आपल्याला खूप कन्फ्युजन असतं कोणतं लिपस्टिक घ्यायचं. आपल्याला बरेच असे शेड आवडतात, तर सगळे शेड आपण घेऊ शकत नाही, कारण लिपस्टिक मिनिमम 200 रुपयाला, 150 ते 200 रुपयापासून आपण घ्यायचं बिगिनर्स असतानाही विचार करतो. तर आता 3 ते 4 लिपस्टिक आवडल्या. वेगवेगळे शेड पाहिजे असेल तर आपण एवढ्या लिपस्टिक घेऊ शकत नाही. त्यामुळे हे एक पॅक असं आहे ज्यामध्ये तुम्हाला बरेचसे शेड मिळतील. डार्क, लाईट, ब्राऊन शेड, पिंक शेडमध्ये बरेचसे ऑप्शन आहे. तर छोट्या आहेत पण खूप परवडणारही आणि खूप ऑप्शनही तुम्हाला मिळेल आणि खूप सुंदर आहे. आणि जर तुम्हाला एकच लिपस्टिक घ्यायची असेल तर मग एलेटिनची लिपस्टिक तुम्ही घेऊ शकता. अगदी 75-70 रुपयाला तुम्हाला मिळेल आणि ही पण लिपस्टिक खूप छान आहे.
जसा माझ्याकडे हा शेड आहे पिंक किस. कधीतरी अजूनही मी असं लिपस्टिक किंवा एलिटिनचे अजून 1-2 लिपस्टिक असतील ते वापरते. तर छान असं बघा, खूप छान दिसतंय. मस्त पिंक कलर आहे. याला तुम्ही लाईट शेड म्हणूनही लावू शकता, म्हणजे कॉलेजला जाताना अगदी लाईट लावून जायचं. किंवा मग कॉलेज गोईंग गर्ल्ससाठी जे जस्ट हर्ब्सचे जे मी पॅक सांगितलं ते अगदी बेस्ट आहे. रोज मस्त नवीन लिपस्टिक लावा, त्यामध्ये पिंक शेड, अगदी बेबी पिंक कलरचे शेड इतके सुंदर आहेत आणि छान वाटतील. तर हे लिपस्टिक लावलं. त्यानंतर ॲज अ आय शॅडो म्हणूनही तुम्ही या लिपस्टिकचा वापर करू शकता. आणि पिंक शेड असा असतो जो कशावरही जातो. आणि सध्या आय शॅडो पॅलेट विकत घेण्यापेक्षा जे आपण लिपस्टिक घेतलं आहे त्याचा वापर करा. तर बोटांच्या मदतीने मस्त असं मी ब्लेंड करून घेतलं आहे. तर छान असं लिपस्टिक ॲज अ आय शॅडो म्हणून ब्लेंड केलं आहे आणि एक वेगळा लुक आला आहे. तर आय शॅडोची गरज नाही आहे जेव्हा तुम्ही प्रॉडक्ट घेता सुरुवातीला. आणि हेच लिपस्टिक ॲज अ ब्लश म्हणूनही तुम्ही वापरू शकता. त्यामुळे ब्लश आणि आय शॅडोचा खर्च तुमचा वाचेल. हे लिपस्टिकच तुम्ही ॲज अ ब्लश आणि आय शॅडो वापरा, मेकअप ट्राय करा आणि त्यानंतर तुम्ही एक एक प्रॉडक्ट घेऊ शकता. अगदी थोडंसं लावलं आहे मी, कारण एकदम लाईट मेकअप आहे. कॉलेज गोईंग गर्ल्ससाठी आहे, ऑफिसला जाणाऱ्या मुलींसाठी आहे. त्यामुळे अगदीच डार्क न लावता छान असे बेबी पिंक दिसतील लिप, सॉरी तुमची चीक. तर असं लावा. खूप डार्क लावलं तर ते एकदम उठून दिसेल. तर मेकअपच्या आधीचा लुक आणि आताचा लुक बराच असा चेंज आहे. लाईट मेकअपही केला तरी तो चेहऱ्यावर खुलून दिसतो आणि एक वेगळाच कॉन्फिडन्स, जे आपले फीचर्स आहेत ते उठून दिसतात. तर अगदी कमी प्रॉडक्टमध्ये, बजेट फ्रेंडली प्रॉडक्टमध्येही तुम्ही उत्तम प्रकारे मेकअपची सुरुवात करू शकता. कारण बिगिनर्स असताना खूप महागडे प्रॉडक्ट किंवा मेकअप ब्रशेस आपल्याकडे नसतात, हायलायटर नसतं, त्यानंतर आय शॅडो नसतं. बरेच असे प्रॉडक्ट आहेत जे आपण सुरुवातीला घेऊ शकत नाही. पण अगदी आपल्या पॉकेट फ्रेंडली जे आपले प्रॉडक्ट आहेत, जे आपल्या बजेटमध्ये असतील, ते घेऊनही आपण मेकअपची एक सुरुवात करू शकतो. आणि जसं जसं आपण ट्राय करू तसं तसं आपली क्वालिटी इम्प्रूव्ह होत राहते मेकअपची. आणि तसंही कुठलंही काम जेव्हा आपण सुरुवातीला करतो तेव्हा ते चुकतं किंवा बिघडतं किंवा चांगलं नाही दिसत. पण जसं जसं आपण ते काम करतो आपलंच काम इम्प्रूव्ह होतं आणि नंतर आपण इतके प्रो बनतो की मग तुम्हाला इतके प्रोडक्ट तुमच्याकडे असतील आणि इतका सुंदर तुम्ही मेकअप स्वतःचा करू शकाल की नेहमी तुम्हाला पार्लरमध्ये जायची गरज पडणार नाही. कारण ऑकेजनली किंवा मोठं फंक्शन असेल तरच आपण पार्लरमध्ये जातो. या ज्या बेसिक गोष्टी असतात त्या आपण घरीच शिकल्या. किंवा मग काही फंक्शन असेल, आता फेस्टिवल असतात, त्यावेळी आपण स्वतःचा मेकअप स्वतःच करू शकतो. इतका तरी मेकअप आपल्याला आलाच पाहिजे. तर सुरुवात करायची असेल तर जे मी प्रॉडक्ट सांगितले तेही तुम्ही घेऊ शकता. किंवा मग या व्यतिरिक्त बरेचसे प्रॉडक्ट आहेत जे बजेट फ्रेंडली आहेत आणि चांगलेही आहेत. तर ते घ्या आणि मेकअपची सुरुवात करा. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल, माझ्या काही टिप्स छोट्या छोट्या तुम्हाला आवडल्या असतील, तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका. आणि जर आणखी कोणते तुमचे मेकअपचे डाऊट्स असतील किंवा मग तुम्ही बिगनर आहे, तुम्हाला काही कळत नसेल, तर मला तसं कमेंट करा. मी नक्की त्यावर म्हणजे माझ्या परीने जे मला सोल्युशन देता येतं किंवा व्हिडिओ बनवता आला तर तोही मी करण्याचा प्रयत्न करेल. आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. उद्या भेटू एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.